नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. पण 15,000 कुटुंबांचे सदस्य बेपत्ता झाले. ऐकली का तुम्ही ही बातमी? तर जरूर आता पुढची न्यूज ऐका. महाकुंभातील चेंगराचेंगरीत 15,000 कुटुंबांचे सदस्य बेपत्ता. खासदारांचा धक्कादायक दावा. योगींनी फक्त VIP सुरक्षा नसल्याचा दावा आणि आरोप. आता मी तुम्हाला सविस्तर बातमी सांगते. नीट लक्षपूर्वक ऐका. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर 15,000 लोक बेपत्ता असल्याचा धक्कादायक दावा संसदेत झाला आहे. समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले की सरकार यावर कोणतीही माहिती देत नाही आहे. योगी सरकारने फक्त VIP लोकांना सुरक्षा दिली असा आरोप यादव यांनी केला आहे. 15,000 कुटुंबांचे सदस्य बेपत्ता. महाकुंभातील गर्दीचा कहर आणि अव्यवस्थेमुळे हजारो लोक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी लोकसभेत सांगितले की 15,000 लोकांनी त्यांच्या बेपत्ता नातेवाईकांविषयी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र सरकार कोणतीही ठोस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. यादव यांनी यासोबत 1954च्या प्रयागराज कुंभमेळ्यातील दुर्घटनेचा संदर्भ देत सांगितले की त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत स्पष्ट अहवाल दिला होता. मात्र आजच्या सरकारकडे कोणतीही माहिती नाही किंवा ते माहिती द्यायला तयार नाहीत. सरकार VIP लोकांवर लक्ष केंद्रित करत आहे, सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यादव यांनी आरोप केला की योगी आदित्यनाथ यांचे संपूर्ण प्रशासन फक्त VIP लोकांना सोयीसुविधा देण्यात व्यस्त होते. सामान्य नागरिकांची कुणालाच पर्वा नव्हती. त्यांनी सांगितले, मुख्यमंत्री रोज महाकुंभात जातात पण त्यांच्या अधिकाऱ्यांना फक्त VIP लेन स्वच्छ ठेवण्याची चिंता आहे. सर्वसामान्य लोक डुबले, मृत्युमुखी पडले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. 15,000 लोकांचा ठावठिकाणा नाही पण सरकार मूग गिळून गप्प आहे. महाकुंभातील चेंगराचेंगरीवर संसदेत गोंधळ. संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी या मुद्द्यावर जोरदार आक्रमक भूमिका घेतली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की सरकार रोज सांगते की किती लोकांनी गंगेत डुबकी घेतली पण मृतांचा आकडा आजपर्यंत स्पष्ट झालेला नाही. हे अतिशय निषेधार्ह आहे. मल्लिकापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेतही यादव यांनी सरकारवर टीका केली आणि सांगितले की मृतांचा आकडा सरकार लपवत आहे. उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर मतदारसंघात 5 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे मुद्दा आगामी निवडणुकातही गाजण्याची शक्यता आहे. AI तंत्रज्ञान असूनही मृतांचा हिशोब नाही. बिजू जनता दलाच्या खासदार सुलतादेव यांनीही सरकारवर प्रश्न उपस्थित केला. राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा करताना त्यांनी सांगितले की महाकुंभात एवढी मोठी दुर्घटना झाली, 1000 लोक बेपत्ता आहे. अत्याधुनिक AI तंत्रज्ञ असूनही सरकार मृतांचा आणि बेपत्ता लोकांचा हिशोब का ठेवू शकत नाही? ही बाब संसदेत गांभीर्याने घेतली पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की 27 जुलै रोजी दिल्लीहून परिस्थितीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तेव्हा संसदेत अल्पकालीन चर्चा झाली होती. मग महाकुंभातील दुर्घटनेवर का चर्चा होत नाही? तर ह्यावर तुमचं काय मत आहे हे प्लीज मला कमेंट्स करून कळवा. आणि अशाच महाकुंभाच्या विविध बातम्या मी तुम्हाला घेऊन येणार आहे. तर माझं हे चॅनल तुम्ही रोज पाहत जा आणि नवनवीन बातम्यांचा आस्वाद घेत जा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.